ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। सुलभ वेदांत साधना या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला 8वा भाग असणार आहे। यापूर्वी आपण 7 भाग बघितलेले आहे। वेदांताची साधना कशी करायची, साक्षीरूपानं कसं राहायचं हे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहेत। पण नुसतं औषध घेऊन सुद्धा आपला रोग बरा होत नाही, त्यासाठी आपल्याला पथ्य पण पाळावं लागतं। तेव्हा आपल्याला अभ्यास तर करायचा आहे, पण वेदांताचा अभ्यास करताना आपलं जीवनसुद्धा तसं घडवायचं आहे। म्हणजे एक साधक व्हायचं असेल तर काही गोष्टी आवश्यक आहे, त्या आपल्यामध्ये असल्याशिवाय आपण वेदांताचा अभ्यास केला तरीसुद्धा आपली तेवढी प्रगती होणार नाही। म्हणून काही गोष्टी आवश्यक आहे। पहिले नैतिकता आवश्यक आहे, नैतिक जीवन पाहिजे, जीवनामध्ये मॉरॅलिटी पाहिजे, जीवनामध्ये एथिक्स पाहिजे। तर ही मानवी मूल्य जीवनामध्ये असल्याशिवाय मनुष्य कसा काय आध्यात्मिक होणार। म्हणून त्याच विषयावर आज आपण थोडं चिंतन करणार आहोत। सत्यवचन जो करता पालन, मन में नहीं हिंसा को स्थान, जिसने राग द्वेष को जीता, उसको दर्शन देते भगवान, उसको दर्शन देते भगवान। तर भगवंत कुणाला दर्शन देतात, त्यासाठी काही कंडिशन आहे। म्हणजे कुणालाही काही आत्मसाक्षात्कार होत नाही। त्यामधली पहिली कंडिशन काय आहे, पहिलं पथ्य काय आहे, सत्यवचन जो करता पालन, मन में नहीं हिंसा को स्थान। पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे सत्याचं आचरण करणं। कारण आपल्याला सत्याला जाणून घ्यायचं आहे, आणि सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपण आपलं जीवनसुद्धा सत्यामध्ये प्रतिष्ठित झालं पाहिजे। जर आपल्या जीवनामध्ये सत्य नसेल तर आपण सत्यापर्यंत पोहोचणार कसं। म्हणजे आपण जीवनामध्ये सत्यासोबत कधीही तडजोड करू नये। कारण शेवटी आपल्याला माहिती आहे की सत्यच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये तुम्हाला कोणतीही साधना करायची गरज नाही, तुम्ही नुसतं सत्याचं जरी आचरण केलं तरी तुम्हाला ईश्वराला होऊ शकतो। आणि त्यांनी जीवनामध्ये आचरण करून दाखवलं, सत्याचं आचरण केलं, कधीही जीवनामध्ये एकदासुद्धा चुकूनसुद्धा ते खोटं बोलले नाही। म्हणजे बघा, आपल्याला सगळे संत, आपली शास्त्र सगळे सांगतात की सत्याचं आचरण करा। हे सगळे आपल्याला सांगतात की आपण जीवनामध्ये सत्याचं आचरण केलं पाहिजे। कारण सत्यच एकमात्र कायम टिकणारं आहे। भूत भविष्यत वर्तमानामध्ये जे कधीही बदलत नाही ते सत्य आहे। मुंडक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, सत्यमेव जयते सत्येन पंथा विततो देवयान। शेवटी जय होतो सत्याचाच, आणि सत्यामधूनच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे। सत्येन पंथा विततो देवयान। ते तुम्हाला ईश्वरलाभ करून घ्यायचा असेल, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर तो मार्ग सत्यामधूनच आहे। असत्यामधून तुम्ही कधीही सत्याकडे जाऊ शकत नाही। तेव्हा सत्याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई। आपल्याला रामायणामध्ये काय सांगितलं आहे की आमची रघुकुल रीत अशी आहे की प्राण गेला तरी आपलं वचन जाऊ द्यायचं नाही। जर वचन दिलं असेल तर त्याचं आपण आचरण केलंच पाहिजे। छांदोग्य उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे, सत्यकाम जाबाला। आता हा सत्यकाम आपल्या गुरुकडे गेला। गुरु होते ऋषी गौतम, म्हणजे मला तुमचं शिष्य व्हायचं आहे। तेव्हा गुरुने विचारले, का रे तुझी जात काय आहे, तुझं वंश काय आहे, गोत्र काय आहे, जरा माहिती काढ। तो घरी जाऊन आईला विचारतो की आई म्हणे कोण आहे माझे वडील, माझं गोत्र काय आहे, माझी जात काय आहे, हे मला पाहिजे, गुरुला पाहिजे। आई म्हणते, बेटा मी अनेक घरी काम करायची दासी म्हणून,
तेव्हा कुणापासून तुझा जन्म झाला हे मला सांगता येणार नाही, पण तू सत्यकाम आहे आणि मी तुझी आई जाबाला आहे. सत्यकामानं असंच्या असं जाऊन गुरुला सांगितलं. गुरु एकदम प्रसन्न झाले. म्हणाले की एवढं स्वतःविषयीचं कटू सत्य फक्त ब्राह्मणच सांगू शकतो, दुसरा कोणी सांगू शकत नाही. दुसऱ्याने लपवायचा प्रयत्न केला असता, पण तू खरं खरं सांगितलं. बघा, कर्णाने आपली जात लपवली आणि म्हणाला की मी ब्राह्मण आहे, आणि परशुरामाकडून विद्या शिकला, खोटं बोलून विद्या शिकला, पण ती विद्या त्याच्या कामामध्ये आली नाही. इथे सत्यकाम खरा बोलला. गुरु प्रसन्न झाले, त्याला शिष्य करून घेतलं. म्हणजे बघा, सत्याला किती महत्त्वाचं स्थान आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो. गीतेमध्ये सांगितलं आहे, पतंजली म्हणतात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आणि पतंजली तर असंही म्हणतात की 12 वर्ष आपण जर सत्याचं आचरण केलं तर 12 वर्षानंतर आपण जे काही बोलू ते सगळं सत्य होईल. बघा, म्हणजे आपल्या शब्दामध्ये एवढी शक्ती येईल. जे आपण लोकांना वर दिला तर तो वर खरा होईल, आशीर्वाद दिला तो आशीर्वाद खरा होईल, आणि आपण शाप दिला तरी तो सुद्धा खरा होईल. म्हणजे हे एक व्रत आहे, महाव्रत आहे, साधारण नाही आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. सत्याला समाजापुढे मान तुकवावी लागते, अन्यतः तो समाज नष्ट होतो. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट. सोसायटी हॅज टू पे होमेज और पेरिश. बघा, सत्याचा हा महिमा आहे की सत्य कुणाही पुढे मान तुकवायला तयार नाही. समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते, नाहीतर तो समाज नष्ट होतो. स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, सत्याचं आचरण करणं ही आहे पहिली कंडिशन. सत्यवचन जो करता पालन, मन में नहीं हिंसा को स्थान. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्याचं आचरण करणं. हे अतिशय आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. इवन तुकडोजी महाराज बघा काय म्हणतात. तुकडोजी महाराज म्हणतात, तुकड्या म्हणे सत्य आचरणा वाचोनी, कोणीच नामुक्त होतो रे बाबा, कशाला काशी जातो. म्हणजे तुकड्या म्हणे सत्य आचरणा वाचोनी, कोणीच नामुक्त होतो. तुम्ही काशीला जा, तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही कुठेही जा, पण सत्याचं आचरण केल्याशिवाय कोणीच मुक्त होत नाही. सत्य आचरणा वाचोनी, कोणीच नामुक्त होतो रे बाबा. म्हणजे हे आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलं, ईश्वराने सांगितलं, अवताराने सांगितलं, शास्त्राने सांगितलं की आपण सत्याचं आचरण केलं पाहिजे. बघा, आपलं राष्ट्रचिन्ह काय आहे? 4 सिंह आहे, आणि त्या 4 सिंहाच्या खाली लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. हे मुंडक उपनिषदामधलं वाक्य तिथे टाकलेलं आहे, सत्यमेव जयते. म्हणजे जय सत्याचाच होतो. म्हणजे हे आपण भारताच्या राष्ट्रचिन्हामध्ये हे वाक्य टाकलेलं आहे. म्हणजे आपला राष्ट्रीय आदर्श काय आहे? आपला राष्ट्रीय आदर्श आध्यात्मिक आहे. कारण भारत हा आध्यात्मिक देश आहे, ही पुण्यभूमी आहे. त्यामुळे आपण तिथे सत्यमेव जयते, सत्याचा जय होतो. म्हणजे आपण सत्याला धरून राहण्याचा प्रयत्न करतो. हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणून भारत हा आध्यात्मिक देश आहे. त्या लोकांनी किती विचारपूर्वक ते टाकलेलं असेल बघा. म्हणून इथे म्हटलं आहे की तुम्हाला सत्यापर्यंत जायचं असेल, आत्मसाक्षात्कार करायचा असेल, भगवंताचा लाभ करायचा असेल, तर सत्याचं आचरण करणं अतिशय आवश्यक आहे. सत्यवचन जो करता पालन, मन में नहीं हिंसा को स्थान. आणि मनामध्ये हिंसेचा भाव नको. हिंसा म्हणजे काय? काया वाचा मनानी आपण कुणालाही उगीचच त्रास देऊ नये. हिंसा म्हणजे फक्त काही मारणं नाही, पण कुणाचं मनसुद्धा दुखवू नये. म्हणजे काया वाचा मनाने आपल्याला पालन करायचं आहे. का करायचं आहे? कारण सगळ्यामध्ये तो एक परमेश्वरच आहे, ह्या भावनेनं करायचं आहे. कारण आपल्यामध्ये जो आहे तोच इतरांमध्ये आहे. तेव्हा तो जर सगळ्यामध्ये असेल तर आपण इतरांना त्रास कसा द्यायचा? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम.
इतरांना पीडा देणं म्हणजेच तर पाप आहे, तीच तर हिंसा आहे, तेच तर वाईट कर्म आहे. तेव्हा इथे अहिंसेला खूप महत्त्व दिलेलं आहे की उगीचच आपण कुणाला त्रास देऊ नये, कारण ते वाईट कर्म आहे, त्याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहे, आपल्या आत्म्यावरची बंधनं वाढवणार आहे. म्हणून आपण इतरांशी प्रेमानंच वागलं पाहिजे. इवन भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम न हिनस्त्वात्मनात्मानं ततो याति पराम गतिम. म्हणजे इथे काय म्हटलं आहे, समं पश्यन्नि सर्वत्र, तो सगळ्यामध्ये त्या एकाच परमेश्वराला बघतो. समवस्थित ईश्वरम, जे सगळ्यामध्ये ईश्वरच बसलेला आहे, ईश्वरच वसलेला आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये, हे तो बघतो. आणि न हिनस्त्यात्मनात्मानं, आणि आपल्याद्वारे कुणाचीही हिंसा करत नाही, म्हणजेच त्रास देत नाही. आणि ततो याति परामगती, त्यामुळे तो परागतीला प्राप्त होतो, म्हणजे त्याला सत्याचं दर्शन होते. कारण तो स्वतःमध्ये तर आत्म्याला बघतो, इतरांमध्ये आत्म्याला बघतो, सगळ्यामध्ये ईश्वराला बघतो. समं पश्यन्नि सर्वत्र, आणि कुणाचीही हिंसा करत नाही, कुणाचेही मन दुखवत नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अहिंसेचं पालन दुर्बल करू शकत नाही. कारण दुर्बल व्यक्ती ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. ती जरी म्हणत असेल की मी अहिंसेचं पालन केलं, पण ती अहिंसा नाही आहे, भित्रेपणा आहे तो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याने मनावर घेतलं तर तो प्रतिकार करू शकतो. एक ठोसा मारला तर मी 2 ठोसे मारू शकतो, असा त्याला आत्मविश्वास आहे. तरी तो मारत नाही, तो आपल्या शक्तीचा प्रयोग करत नाही. त्याच्यासाठी खरी ती अहिंसा आहे. नाहीतर मीच दुर्बल आहे आणि समोरचा मी म्हणतो की मी त्याच्यावरती उपकार करतो, मी हिंसा करत नाही, मी अहिंसेचं पालन करतो. अरे बाबा, तू दुर्बल आहे, तू प्रतिकार करू शकत नाही, म्हणून तू पळून जाण्याचा मार्ग बघतो आहे, ते तर पाप आहे. ते काही खरं अहिंसेचं व्रत नाही, तू भित्रेपणामुळे पालन करत नाही. तर इथे आपण जे म्हणतो की भित्रेपणामुळे हा म्हणतो की मी अहिंसावादी आहे, ते काही योग्य नाही. जो शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, सगळं काही त्याच्याकडे आहे, जर वाटलं तर तो करू शकतो, तरी तो कुणालाही त्रास देत नाही. तुमच्या शरीरामध्ये शक्ती आहे म्हणून काही तुम्ही इतरांना त्रास द्यायचा नाही, इतरांना मदत करण्यासाठी ती शक्ती वापरायची, उगीचच गुंडेगिरी करायची नाही. शक्ती आहे म्हणून मी लोकांना त्रास देईल, लोकांकडून पैसे काढील, असा भाव नको. म्हणजे तुमच्या शक्तीचा वापर लोकांचं रक्षण करण्यासाठी करा. हनुमंत महाबलशाली होते, पण त्यांनी सगळा आपल्या शक्तीचा वापर भगवंताच्या सेवेसाठी केला. ती खरी अहिंसा आहे. म्हणजे तुमच्याकडे सगळं असू द्या, पण त्यामुळे मात्र इतरांना उगीचच तुम्ही त्रास देऊ नका, त्यांना छळू नका. तर ही आहे अहिंसा. याला म्हटलं आहे अहिंसा, की कुणालाही काया वाचा मनाने त्रास द्यायचा नाही, कारण सगळ्यामध्ये एकच परमेश्वर आहे. पण जर कोणी आपल्यावर अत्याचार करत असेल तर आपण मात्र प्रतिकार केला पाहिजे. तरी पण कुणाला आपण इजा करू नये, आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न करावा, पण उगीचच कोणाला इजा करू नये. तर हे सुद्धा आवश्यक आहे, ही दृष्टीसुद्धा आवश्यक आहे. आपली दृष्टी बदलणं गरजेचं आहे. सगळ्यामध्ये भगवंताला बघूनच मग आपण त्यांना मदत केली पाहिजे. जर मदत करू शकत नसू तर चूप बसलो पाहिजे, पण कुणाला मात्र उगीचच त्रास देऊ नये. तर हे आहे अहिंसा. मन में नहीं हिंसा को स्थान, जिसने राग द्वेष को जीता उसको दर्शन देते भगवान, उसको दर्शन देते भगवान. आणि ज्या व्यक्तीने राग आणि द्वेष हे दोन्ही जिंकले आहे, बघा, पहिली गोष्ट म्हणजे सत्य, दुसरी म्हणजे अहिंसा, तिसरे म्हणजे राग आणि द्वेषाचा अभाव. ह्या राग आणि द्वेषामुळेच आपल्या मनामध्ये संस्कार पडत असतात. कारण आपली इंद्रिय आहे आणि इंद्रियाची स्वाभाविक प्रवृत्ती बाहेर जाणं आहे. आता ती विषयाकडे जातात आणि तो त्यांचा धर्म आहे, स्वाभाविकपणेच जाणार, आपण त्यांना थांबवू शकत नाही. ते गेली तरी हरकत नाही, पण इथे
ती इंद्रिय जेव्हा विषयांकडे जातात तेव्हा तिथे जर आपला राग आणि द्वेष नसेल तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तिथे आपलं अट्रॅक्शनही नाही, आसक्ती नाही आणि द्वेष पण नाही. आता समजा तुमच्यासमोर एक ताट वाढून आलेलं आहे किंवा तुम्ही भिक्षेला गेलेला आहात. आता जेव्हा माधुकरी मागायला एक संन्यासी जातो त्याला जे मिळालं तो स्वीकारतो आणि तो आनंदाने खातो. त्याला एक दिवस कदाचित पुरणाची पोळी मिळेल, दुसऱ्या दिवशी त्याला सुकलेली भाकरी पण मिळेल, पण ते पुरणाची पोळी आहे म्हणून तो आसक्त होत नाही आणि ती भाकरी आहे म्हणून फेकून देत नाही. जे मिळालं ते स्वीकार करतो, कारण इथे याची कुठेही आसक्ती नाही आणि कुठेही द्वेष नाही. तुमच्यासमोर जर समजा ताट वाढून तुमच्या पत्नीने आणलेलं असेल, ते मुकाट्यानं खा. नाही हे कशाला, हे नको मला, ही भाजी मला आवडत नाही, मला हीच भाजी आवडते, मला दररोज हेच मिळालं पाहिजे. इथे आपला राग आणि द्वेष येतो. म्हणजे ज्या गोष्टी आवडतात त्यावर आपण का होतो, आकर्षित होतो, त्यावर आसक्त होतो. आणि जी गोष्ट आवडत नाही तिचा द्वेष करतो, अरे काढून टाका काढून टाका, नको आहे नको आहे, कशाला केलं. म्हणजे असा मनामध्ये मुळीच भाव असायला नको. जे मिळालं ते मुकाट्यानं खाऊन घ्या. जर तुमची तब्येत बरोबर नसेल, तुम्हाला काही पथ्य पाळावे लागत असतील तेव्हा गोष्ट वेगळी. पण नॉर्मल स्थितीमध्ये नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवरून कुरकुर करणं, आज चहा चांगला झाला नाही, कॉफी चांगली झाली नाही, जेवणच चांगलं झालं नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर कुरकुर करण्यात काय अर्थ आहे. आता इंद्रिय विषयांच्या संपर्कात येणारच आहे, तुम्ही टाळू शकत नाही, पण तिथे कुठेही आसक्त होऊ नका आणि कोणत्याही गोष्टीचा द्वेष पण करू नका. तुमच्या घरी पाहुणे आले, स्वागत करा. जर पत्नी असेल, पत्नीचे आईवडील आले, त्यांचं स्वागत करा, त्यांना घरामध्ये पाहुणे म्हणून ठेवा, त्यांचा सत्कार करा, मान सन्मान करा. पण जेव्हा मुलाचे आईवडील आले तेव्हासुद्धा पत्नीनं त्याच भावनेनं त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. माझे आईवडील आले म्हणून मी त्यांना जास्त त्यांची काळजी घेईल आणि माझ्या नवऱ्याचे आईवडील आले म्हणून मला काय गरज आहे, मी त्यांच्याकडे बघणार नाही. म्हणजे इथे माझे आईवडील आहे म्हणून मला जास्त आसक्ती आहे आणि माझ्या पतीचे आईवडील आहे म्हणून मला काही घेणं देणं नाही, असा भाव मुळीच नको. सगळ्यांचं समान स्वागत केलं पाहिजे. पतीलासुद्धा तसंच, जसे आपले आईवडील आहे तसेच आपल्या पत्नीचे पण आईवडील आहे, त्या सगळ्यांची समान काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. तिथे भेदबुद्धी करू नये. इथे आपण भेदबुद्धी करतो आणि तेच आपल्या बंधनाचं कारण ठरते. इथे म्हटलं आहे की राग आणि द्वेष सोडून द्या, कशाहीवर आसक्त होऊ नका. चांगला असेल, कितीही सुंदर असेल तरी आसक्त होऊ नका आणि कितीही वाईट असेल तरी द्वेष करू नका. सॉक्रेटिस जायचे, दरवर्षी जायचे सॉक्रेटिस, मोठं एक्झिबिशन भरायचं, प्रदर्शन कशाचं, जोड्याचं. जोड्या चपला सगळे असायचं. ते जोडे चपला राजा राणीचे, खूप श्रीमंत, चांगले चांगले सगळे तिथे प्रदर्शनामध्ये यायचे. आणि सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना घेऊन दरवर्षी ते प्रदर्शन बघायला जायचा. ते सगळं प्रदर्शन बघायचा, खूप चांगली चांगली जोडे चपला, आणि काहीही न घेता परत यायचा. तेव्हा एक दिवस शिष्याने विचारलं की म्हणे तुम्ही दरवर्षी आम्हाला घेऊन जाता त्या प्रदर्शनामध्ये, पण तुम्ही तर म्हणे चप्पल आणि जोडे वापरतच नाही, मग ते प्रदर्शन बघायला तुम्ही आम्हाला कशाला घेऊन जाता आणि तुम्ही पण कशाला जाता. मी म्हणे यासाठी जातो की माझ्या मनाला सांगतो की बघ इथे इतक्या प्रकारचे जोडे आणि चपला आहे, तुला पाहिजे का काही. माझं मन म्हणते की मला काहीही नको. म्हणजे त्या प्रदर्शनीमधली कोणतीही गोष्ट माझ्या मनाला आकर्षित करू शकत नाही. बघा, कुठेही आसक्ती नाही. ते शिष्यांना शिकवायचं आहे की अरे या जगामध्ये अशा गोष्टी राहणार आहे, पण त्यांची तुम्हाला भुरळ पडायला नको. जेव्हा शारदादेवी माताजी रामेश्वरला गेल्या तेव्हा जेव्हा त्या राजाला कळलं की आपले जे गुरुदेव आहे स्वामी विवेकानंद, त्यांच्या ह्या गुरुमाता आहे, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांनी रामेश्वरच्या मंदिराचा पूर्ण खजाना उघडा करून दिला. म्हणजे माताजी तुम्ही बघा आणि यामधलं तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही घेऊ शकता.
आता माताजी तिथे गेल्या, सोबत राधू पण होती. ते सगळं बघितलं, किती सोनं माणिक हिरे रत्न सगळं होतं. पण माताजींच्या मनामध्ये बिलकुल इच्छा झाली नाही की आपण यामधली एखादी गोष्ट घेतली पाहिजे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दागिने होते, पण कधीही त्यांच्या मनामध्ये ही कामना झाली नाही. त्यांचं मन कधीही आकर्षित झालं नाही, कोणत्याही गोष्टीवर आसक्त झालं नाही की मला हे मिळालं पाहिजे म्हणून. त्यांनी कशालाही स्पर्श न करता ते एक्झिबिशन बघून बाहेर पडल्या. राजाने म्हटलं होतं की जे तुम्हाला पाहिजे ते घ्या, मी द्यायला तयार आहे, पण त्यांनी काहीही घेतलं नाही. म्हणजे बघा, कुठेही आकर्षण नाही आणि कुठेही द्वेष पण नाही. हो, ते काय बघायचं आहे, नुसतं सोन्या चांदीचं आहे, आम्हाला त्याची काही गरज नाही, मी काही ते बघणार नाही, असंही नाही. द्वेष पण केला नाही की मला तर काही त्यातली गरज नाही, मग मी कशाला जाऊ, मग कशाला बघू, असंही नाही म्हटलं. माताजी गेल्या, सगळं बघितलं, पण त्यामधलं काहीही त्यांनी घेतलं नाही. बघा, याला म्हटलं आहे राग आणि द्वेषरहित. त्यांनी बघितलं, कारण डोळ्याचं काम बघणंच आहे, पण बघितलं म्हणून काय झालं. आपण एखाद्या लग्नामध्ये बघतो की आपली मैत्रीण खूप चांगली जर साडी नेसून आली असेल तर लगेच ती साडी आपलं मन आकर्षित करून घेते. आपण पण तशीच साडी घेतली पाहिजे. अरे बाबा, ती साडी आहे 50,000ची, तुमच्या नवऱ्याचा पगार आहे 10,000 रुपये महिन्याचा, तुम्ही कशी घेणार. पण आपण लगेच आकर्षित होतो. याला म्हटलं आहे राग. तुम्ही सगळं बघा, बघायला काही हरकत नाही, पण सगळंच काही तुम्हाला मिळालं पाहिजे असं काही नाही आहे, नियम नाही आहे, काही गरज पण नाही आहे. पण जे जे काही चांगलं वाटतं लगेच ते आपल्या ताब्यात आलं पाहिजे, आपल्या मालकीचं झालं पाहिजे. ही जी मनामध्ये इच्छा निर्माण होते ना, म्हणजे इथे आपला कंट्रोल नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. जे इथे भगवान काय म्हणतात, रागद्वेष वियुक्तैस्तु. रागद्वेष वियुक्त, युक्त नाही, वियुक्त म्हणजे ज्याच्यामध्ये रागद्वेष नाही. विषयानिंद्रियैश्चरन्, जेव्हा हे इंद्रिय विषयांकडे जातात, इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा संपर्क होतो, तेव्हा ह्या साधकाच्या मनामध्ये त्याविषयी राग आणि द्वेष दोन्ही नसतात. तो पण बघतो, तो पण ऐकतो, आपणही बघतो, आपणही ऐकतो, पण आपण राग द्वेष ठेवून ऐकतो आणि बघतो. जी गोष्ट आपण बघतो ती आवडली तर लगेच आपण त्यावर आसक्त होतो, आणि ती आवडली नाही तर त्या गोष्टीचा आपण द्वेष करतो. कोणी प्रशंसा केली त्या व्यक्तीची आपण स्तुती करतो, आणि ज्या व्यक्तीने आपल्याला शिव्या दिल्या त्याचे आपण दोष बघतो. म्हणजे ही आपल्या मनामध्ये भावना असते. पण हा विचार सोडल्याशिवाय आपण तिथपर्यंत जाऊ शकणार नाही, आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकणार नाही. आत्मवश्येर विधेयात्मा, म्हणजे ज्याचं मन त्याच्या पूर्णपणे ताब्यात आहे. प्रसादम अधिगच्छति, त्यालाच तो प्रसाद मिळतो, आत्मप्रसाद मिळतो, त्याचंच मन प्रसन्न राहते. बघा, ही तिसरी गोष्ट आहे. म्हणजे सत्यवचन जो करता पालन, मन में नहीं हिंसा को स्थान, जिसने राग द्वेष को जीता उसको दर्शन देते भगवान. सत्यवचन, अहिंसा आणि रागद्वेषाचा अभाव ह्या गोष्टी असेल तर भगवंत अवश्य दर्शन देईल. पुढे, शुद्ध बुद्धि एकाग्र चित्त से जो करता है प्रभु का ध्यान, अपने शुद्ध चरित्र बल से हृदय में पा लेता भगवान, हृदय में पा लेता भगवान. हृदय में भगवान पा लेता म्हणजे हृदयामध्ये त्याला भगवंताचं दर्शन होतं, कारण भगवंत हृदयामध्येच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. गीता म्हणते की तो परमेश्वर सगळ्यांच्या हृदयामध्येच बसलेला आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु, हृदयामध्ये आहे, आणि त्याला आपल्या हृदयामध्येच बघायचं आहे. पण याला बघायचं जर असेल तर अजून काही गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामधली पहिली गोष्ट काय, शुद्ध बुद्धी एकाग्र चित्त से. शुद्ध बुद्धी आणि एकाग्र चित्त ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे, त्याशिवाय शक्य नाही. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आणि शुद्ध आत्मा तीनही एकच आहे. जे बघा,
मन आणि बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय त्या शुद्ध आत्म्याचं दर्शन होणार कसं? कठोपनिषदामध्ये एक श्लोक आहे की शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात जर टाकलं तर ते एक होतं. तुम्ही अशुद्ध पाणी, गढूळ पाणी जर शुद्ध पाण्यात टाकलं ते सगळं पाणी गढूळ करून टाकेल. म्हणून पहिले आपलं कर्तव्य काय आहे? आपल्या मनाला पवित्र करणं. तन्मनः शोधनम कार्यम प्रयत्नेन मुमुक्षुणः. इथे विवेकचूडामध्ये शंकराचार्य म्हणतात तन्मनः शोधनम कार्यम. मनाला पवित्र करणं हे साधकाचं कर्तव्य आहे, हे मुमुक्षूचं कर्तव्य आहे की आपल्या मनाला पहिले पवित्र केलं पाहिजे. कारण मन पवित्र झाल्याशिवाय आपण त्या भगवंताला बघू शकत नाही, कारण तो पवित्र स्वरूप आहे. ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट दे शॅल सी गॉड. ज्यांची मन पवित्र आहे त्यांनाच भगवंताचं दर्शन होईल. आणि देवेंद्र मुजुमदार भगवान श्री रामकृष्णांचा शिष्य, गृहस्थ भक्त, तो काय म्हणतो? महिमात व गोचर शुद्ध मने गुरुदेव दया कर दीनजने. भगवंता तुझा महिमा फक्त कुणाला बघणं शक्य आहे? महिमात व गोचर शुद्ध मने. ज्याचं मन पवित्र आहे त्यालाच तुझी महिमा कळू शकते. म्हणून भवसागर तारण कारण हे स्तोत्र लिहिलेलं आहे, देवेंद्रनाथ मुजुमदारांनी लिहिलेलं आहे. तिथे ते म्हणतात की भगवंताचा महिमा फक्त शुद्ध मनाद्वारेच गोचर आहे. आज आपलं मन पवित्र नाही, जरी भगवंत आपल्याजवळ आहे तरी तो दिसत नाही, कारण मनच पवित्र नाही. तेव्हा मन पवित्र करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मनाची शुद्धी अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर एकाग्र चित्त से, शुद्ध बुद्धी एकाग्र चित्त से जो करता है प्रभु का ध्यान. चित्त पण एकाग्र पाहिजे. म्हणजे मन पवित्र करण्यासाठी तर आपण प्रयत्न केलेच पाहिजे, पण मन एकाग्र करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. कारण मन शुद्ध झाल्याशिवाय मन एकाग्र होऊ शकत नाही. आज आपलं मन एवढं चंचल आहे का? कारण आपलं मन शुद्ध नाही. मन जेवढं शुद्ध होईल तेवढं ते एकाग्र होईल, लवकरात लवकर एकाग्र होईल. तेव्हा मन शुद्ध करण्यासाठी बरेच उपाय आहे. आता हे आपण कर्म करतो आहे, हे कर्म कशासाठी आहे? स्वामीजींनी रामकृष्ण मठामध्ये कर्मयोग सुरू केलेला आहे. आता हा कर्मयोग स्वामीजींनी का सुरू केला? कारण त्यांना माहिती होतं की मन शुद्ध झाल्याशिवाय ध्यान चांगलं होत नाही, मन एकाग्र होत नाही. म्हणून पहिली पायरी कर्म आहे. तेव्हा निष्काम भावानं कर्म केले तर मन शुद्ध होते. कर्माचा उद्देश एकच आहे. कर्माचा उद्देश मन शुद्ध करणं आहे. कर्माद्वारे काही डायरेक्टली भगवान लाभ होत नाही, आत्मदर्शन होत नाही. पण निष्काम कर्म केलं तर मात्र मन पवित्र होते आणि त्या पवित्र मनाद्वारे आपण ध्यान चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ध्यानाद्वारे ईश्वराचा लाभ होतो. म्हणून इथे आपल्याला अशा प्रकारे कर्म करायचे. गीता पण सांगते आपल्याला कायेन मनसा बुद्ध्या केवलई इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. गीतेमध्ये भगवान काय म्हणतात की कायेन मनसा बुद्ध्या म्हणजे शरीराद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे आणि केवलही इंद्रियैरपि आणि इंद्रियाद्वारे. तेव्हा इंद्रिय, बुद्धी, मन आणि शरीर याद्वारे योगी काय करतात? योगिनः कर्म कुर्वन्ति. योगी कर्म करतात. शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय याद्वारे योगी कर्म करतात. पण कर्म कसं करतात? कुर्वन्ति संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून अनासक्त कर्म करतात. आपणही कर्म करतो, योगी कर्म करतात, पण ते आसक्ती सोडून कर्म करतात. कर्मफळाची आसक्ती, कर्माची आसक्ती हे सगळं सोडून करतात. म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता ते शरीर, मन, इंद्रिय आणि बुद्धीद्वारे कर्म करतात. कशासाठी करतात? आत्मशुद्धये, मनाच्या शुद्धतेसाठी, मन पवित्र करण्यासाठी. म्हणजे मन पवित्र करणं आवश्यक आहे, पण मन पवित्र करण्यासाठी उपाय आहे, निष्काम कर्म केलं पाहिजे. मनामधले विकार त्यामुळे आपल्या कमी होतील. भाव संशुद्धी, गीतेमध्ये पण म्हटलं आहे की ती तपस्या आहे. आपल्या मनामध्ये जे भाव आहे, मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपः मानस उच्यते. म्हणजे आपल्या मनामध्ये जे विकार आहेत
ते शुद्ध करायचे आहे. काम, क्रोध, लोभ जे आहे हे विकार आहे, हे भाव आहे, ते भाव संशुद्धी हे शुद्ध करायचे आहे. म्हणजे मनाला पवित्र करायचं आहे. त्यासाठी आपल्याला चांगले कर्म करायचे आहे. कशाची अपेक्षा न ठेवता, पापाची पण नाही, पुण्याची पण नाही, पण निष्काम भावानं कर्म करायचं आहे. आणि त्यामुळे काय होईल, आपलं मन पवित्र होईल. आणि मन पवित्र झालं की ते एकाग्र होईल. म्हणजे मन पवित्र पण पाहिजे आणि एकाग्र पण पाहिजे. कारण मन पवित्र झालं, पण तुमचा उद्देश काय? तुमचा ईश्वरलाभ करून घेणं उद्देश असेल तर ठीक आहे. नाही तर तुम्ही मन पवित्र केलं पण तुम्हाला भौतिक गोष्टीच पाहिजे, त्याचा काही उपयोग नाही. तेव्हा इथे मन पवित्र करा, मन एकाग्र करा. कारण आपलं मन कसं आहे, स्थूल आहे. आपल्या मनाद्वारे आपण या जगातल्या स्थूल गोष्टीच बघू शकतो. पण ह्या स्थूल मनाद्वारे, ह्या चंचल मनाद्वारे त्या सूक्ष्म आत्म्याचं दर्शन होणं शक्य नाही. इथे मन सूक्ष्म करावं लागेल. आणि मन सूक्ष्म करायचं असेल तर त्याला एकाग्र करावं लागेल. मन एकाग्र झाल्याशिवाय सूक्ष्म होणार नाही. म्हणून कठोपनिषद म्हणते, येष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मयः सूक्ष्मदर्शिभिः. आपल्याला कठोपनिषद काय सांगते? एष सर्वेषु भूतेषु, हा आत्मा आहे तो सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते. कसा आहे? गूढ आहे, लपलेला आहे, दडलेला आहे, त्या हृदय गुहेमध्ये दडलेला आहे. आणि सगळ्यांनाच काही त्याचं दर्शन होत नाही. येष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. सगळ्यांनाच काही तो प्रकाशित होत नाही, पण त्याला बघणं शक्य आहे. दृश्यते, त्याला तुम्ही बघू शकता. त्वग्रया बुद्ध्या, अग्रया म्हणजे एकाग्रया. तुमची बुद्धी जर एकाग्र असेल, त्वग अग्रया बुद्ध्या सूक्ष्मयः, तुमची बुद्धी सूक्ष्म असेल तर तुम्हाला काय म्हणतील? सूक्ष्मदर्शी. आता तुम्ही झाले सूक्ष्मदर्शी. आतापर्यंत तुम्ही स्थूल गोष्टी बघायचे, आता तुम्ही सूक्ष्म गोष्टी बघू शकता. तुमचं मन आतापर्यंत स्थूल गोष्टी बघायचं, पण आता मन तुमचं पवित्र झालं, तुमचं मन आता एकाग्र झालं. त्यामुळे सूक्ष्म गोष्टी की ज्या इंद्रियाला कधीही दिसू शकत नाही, त्या गोष्टी आता तुम्हाला दिसू लागतील. तुम्हाला वाटेल की हा चमत्कार आहे. चमत्कार नाही. आतापर्यंत तुम्हाला दिसत नव्हतं. तुम्ही इथे बसलेला आहे, बॉम्बेला काय चाललेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि कानाने ऐकू शकता. ही शक्ती तुमच्यामध्ये येईल, कारण तुमचे कान आणि आता तुमचे डोळे इतके सूक्ष्म झालेले आहे की कितीही लांबचं तुम्ही बघू शकता, कितीही लांबचं तुम्ही ऐकू शकता. दूरदर्शन, दूरश्रवण ह्या शक्ती आपोआप तुमच्याकडे येतील. केव्हा? मन जेव्हा तुमचं अतिशय सूक्ष्म होईल, तेव्हा अतिशय सूक्ष्म गोष्टी की ज्या साधारण व्यक्तीला दिसू शकत नाही. तुम्हाला देवदेवताची रूपं दिसतील, साधारण व्यक्तीला दिसू शकत नाही, पण तुम्ही मात्र तुमच्या शुद्ध आणि एकाग्र मनाद्वारे ह्या सूक्ष्म गोष्टी बघू शकाल. आणि तेव्हाच कुठे तुम्ही त्या अतिशय सूक्ष्म अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम. अणुपेक्षाही अणु एवढा सूक्ष्म तो आत्मा आहे. अनोरणीयान महतो महीयान आत्मश्च जंतो निहितो गुहायाम. तो आत्मा सगळ्यांच्या हृदयात आहे, पण अतिशय सूक्ष्म आहे. तमक्रतु पश्यति वीतशोक धातू प्रसादात महिमान आत्मनः. तुमचे इंद्रियाने मन पवित्र झालं, प्रसन्न झालं की तुम्हाला त्याचं दर्शन होईल. धातू प्रसादात महिमान आत्मनः, त्या आत्म्याचा महिमा, त्या आत्म्याची ग्लोरी तेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा तुमचं मन एकाग्राने पवित्र होईल. म्हणून मन एकाग्र करणं, मन पवित्र करणं हे सुद्धा आवश्यक आहे. अपने शुद्ध चरित्र बल से हृदय में पा लेता भगवान. तेव्हा शुद्ध बुद्धी एकाग्र चित्त से जो करता है प्रभु का ध्यान. तेव्हा आता काय केलं? तुम्ही मन एकाग्र झालं, मन पवित्र झालं, आता तुम्ही ध्यान करता. ध्यान करणं हा उद्देश आहे. नाही तर मग पवित्र केलं, मन एकाग्र केलं, पण काय केलं? डॉक्टर झालो त्यासाठी नाही आहे. ध्यान करायचं आहे आणि ध्यानाद्वारे भगवंताचा लाभ करायचा आहे. आत्मसाक्षात्कार करण्याचे हे उपाय आहे.
ह्या जगामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी नाही आहे, कारण जे तुम्ही प्राप्त करणार आहात ते या सगळ्यांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे, कितीतरी आनंद आहे, कितीतरी ज्ञान आहे. तेव्हा ह्या क्षुल्लक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे करायचं नाही, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी हे करायचं आहे. मग आपल्याला नियमित ध्यान करायचं आहे. ते ध्यान करायचं आहे मन एकाग्र करून MPSC UPSC परीक्षा क्लिअर करण्यासाठी नाही. ध्यान करायचं आहे फक्त भगवंतावरतीच, इतर विषयांचं ध्यान नाही करायचं. ते ध्यान नाही आहे. गीतेमध्ये म्हटलं आहे ध्यायते विषयान पुंस. हा मनुष्य विषयांचं ध्यान करतो, तो काही भगवंताचं ध्यान करत नाही. तुम्ही ध्यान करायला बसता आणि मनामध्ये विषयाचं चिंतन सुरू होते, ते काय खरं खरं ध्यान आहे का? भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. ते केव्हा होईल? मन पवित्र आणि एकाग्र झालं तर तुमचं ध्यान चांगलं होईल. मनामध्ये ह्या फालतू गोष्टी येणार नाही, एक मात्र भगवंताचाच विचार येईल. म्हणून म्हटलं आहे की ध्यान करा आणि अपने शुद्ध चरित्र बलसे हृदय में पा लेता भगवान. आता त्यानं काय केलं? मन एकाग्र केलं, मन पवित्र केलं आणि ध्यानाचा अभ्यास केला आणि आपलं चरित्रसुद्धा चांगलं ठेवलं. ते पण आवश्यक आहे. चारित्र्य पाहिजे, तो तर पाया आहे. म्हणून तर स्वामी विवेकानंद पुन्हा पुन्हा म्हणायचे, वी वॉन्ट कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन. आम्हाला मनुष्य निर्माण करणारं शिक्षण पाहिजे. तो चारित्र्यवान नसेल तर तो काय काय करेल? तो भ्रष्टाचार करेल, तो काही करेल. इथे चारित्र्यवान मनुष्याची आज गरज आहे. मॅन मेकिंग एज्युकेशन पाहिजे. आणि हे आपल्याला कठोपनिषद सांगते, ना विरतो दुश्चरितात न अशांतो न असमाहिता. तिथे कठोपनिषद म्हणते की ह्या आत्म्याचं दर्शन नाविरतो दुश्चरितात, ज्याचं चरित्र वाईट आहे, दुश्चरित्र म्हणजे वाईट, दुःशासन. तेव्हा इथे नाविरतो दुश्चरितात, ह्या आत्मा ज्याचं चरित्र वाईट आहे त्याला लाभू शकत नाही. न अशांतो, ज्याचं मन आणि इंद्रिय अशांत आहे. न असमाहित, ज्याचं मन अशा प्रकारे असेल, चंचल असेल, त्याला कधीही ह्या आत्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. ज्याचं चरित्र चांगलं नाही, ज्याचं मन शांत नाही, ज्याचे इंद्रिय कंट्रोलमध्ये नाही, त्याला या आत्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणून शुद्ध बुद्धी एकाग्र चित्त से जो करता है प्रभु का ध्यान, अपने शुद्ध चरित्र बल से हृदय में पा लेता भगवान. हृदय में पा लेता भगवान, त्याला आपल्या हृदयामध्येच भगवंताचं दर्शन होतं. नंतर सृष्टि स्थिति और प्रलय है चिशक्ति का विलास, ब्रह्ममयी जब प्रसन्न होती तब छूटता जीव का अध्यास, तब छूटता जीव का अध्यास. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे. आपल्याकडे सत्य आहे, आपल्याकडे अहिंसा आहे, आपल्यामध्ये रागद्वेष नाही आहे, आपलं मन एकाग्र आहे, आपलं मन पवित्र आहे, आपण ध्यान करतो, हे सगळं आपण करतो, आपलं चरित्र चांगलं आहे. हे एवढं सगळं असूनसुद्धा भगवंताचा लाभ होईलच गॅरंटी नाही. कारण अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. ही सृष्टी जी आहे ना, ती सृष्टी कशी होते याला म्हणतात चिशक्ती. आता ब्रह्म आणि शक्ती ह्या दोन गोष्टी आहे. ब्रह्म निष्क्रिय आहे, ब्रह्म काहीच करत नाही. पण जेव्हा ही सृष्टी स्थिती प्रलय हे सगळं जेव्हा कार्य होतात, ती भगवंताची शक्ती करत असते. म्हणजे हे सगळं जग जे आपल्याला दिसतं, हे सगळं कसं आहे, तो सृष्टीचा किंवा शक्तीचा तो विलास आहे. हे सगळं ऐश्वर्य आहे, हे शक्तीचं ऐश्वर्य आहे, चिद शक्ती. त्या शक्तीला प्रसन्न करून घ्यावं लागते. ती शक्ती प्रसन्न झाल्याशिवाय तुमचा मार्ग मोकळा होणार नाही. नरेंद्रनाथ शक्तीला मानायचे नाही. श्रीरामकृष्ण म्हणाले की अरे शक्तीला मानावं लागेल, कारण तू आता शक्तीच्या राज्यामध्ये आलेला आहे, तू शक्तीच्या कंट्रोलमध्ये आहे, तुला शक्तीला मानलंच पाहिजे. आणि आपण बघतो की कसा स्वामीजीमध्ये परिवर्तन झालं. त्यांनी कसं भवतारिणीला मानलं. जसं राधाकृष्ण, सीताराम पहिले शक्ती आहे, मग राम आहे. सीता पहिले आहे, राधा पहिले आहे, मग कृष्ण आहे. जसं पहिले शारदा देवी, मग श्रीरामकृष्ण. श्रीरामकृष्ण म्हणायचे की शारदा माझी शक्ती आहे, त्या शक्तीला प्रसन्न करायला पाहिजे. जर रामकृष्णांचं दर्शन पाहिजे असेल तर मा शारदाला प्रसन्न केलं पाहिजे.
चाहो यदि मन राम कृष्ण धन, माँ के चरण में कर दो समर्पण। प्रसन्न होगी जब शारदा अनुपमा, मुक्ति द्वार खुल जाए तत्क्षण। जेव्हा शारदादेवी प्रसन्न होतील, मुक्तीचा दरवाजा आपोआप उघडेल. शंकराचार्य पहिले शक्तीला मानत नव्हते. ते म्हणायचे की ब्रह्मच आहे एकमात्र, पण त्यांनाही मानावं लागलं. जेव्हा ते काशीला होते, रस्त्यावरून जात होते, एक प्रेत पडलेलं होतं आणि एक बाई स्त्री पत्नी आपल्या मांडीवर त्या प्रेताला घेऊन होती. तेव्हा शंकराचार्य त्या स्त्रीला म्हणतात की अगं त्यांना हटव, ते प्रेत हटव रस्त्यावरून. तेव्हा ती म्हणते की तुम्ही तर म्हणता की सगळं काय ब्रह्मच आहे, मग तुम्ही सांगा त्या प्रेताला ब्रह्मच आहे ना, सांगा त्याला बाजूला व्हायला. तेव्हा शंकराचार्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांना कळलं की नाही, हे शक्तीचं कार्य आहे, ब्रह्म निष्क्रिय आहे, ते ब्रह्म काही करू शकत नाही. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यांनी अन्नपूर्णा स्तोत्र लिहिलं. त्या अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये बघा ते काय म्हणतात, मोक्षद्वार कपाट पाट न करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. शंकराचार्य त्यांच्या अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये लिहितात की मोक्षद्वार कपाट पाट न करी, मोक्षाचं द्वार, मोक्षाचं कपाट उघडून देणारी. कारण तिच्या इच्छेशिवाय, तिने दरवाजा उघडल्याशिवाय जीवाला मुक्ती नाही. तिच्याकडे ताला चाबी आहे. त्या ताल्याची चाबी आहे आईच्या हाती. त्या आईनं द्वार उघडल्याशिवाय मुक्तीचं तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण तुम्ही तिच्या आता राज्यामध्ये आलेले आहात. तोतापुरी मानायचा नाही. पोटाचा आजार झाला, विकार झाला, खूप पोट दुखायला लागलं. त्यांना वाटलं आत्महत्या करू. त्यांना गंगेमध्ये बुडायला पाणी पण मिळालं नाही. तेव्हा त्यांना कळलं की हा सगळा आईचा खेळ आहे. तेव्हा त्यांनी आईला मानलं. म्हणजे शक्तीला मानावंच लागतं, ह्या शक्तीला प्रसन्न करावंच लागतं. जर तुम्हाला ब्रह्मज्ञान करून घ्यायचं असेल तर ही शक्ती प्रसन्न झाल्याशिवाय होणार नाही. ह्या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी किती तपस्या केली. वेदामध्ये दुर्गा सुक्तम आहे, वेदामध्ये श्री सुक्तम आहे. म्हणजे ह्या सगळ्या सूत्रांद्वारे, सुक्तांद्वारे, स्तोत्रांद्वारे ऋषींनी त्या जगदंबेला प्रसन्न करून घेतलं. तेव्हा कुठे त्यांना मुक्ती प्राप्त झाली. म्हणजे आपण अहंकार करू नये की आपल्याकडे सगळं आहे म्हणून आपल्याला आता दर्शन होईल भगवंताचं. ह्या शक्तीला प्रसन्न करावं लागते. म्हणून सृष्टि स्थिती और प्रलय है, चित्शक्ति का विलास, ब्रह्ममयी जब प्रसन्न होती तब छुटता जीव का अध्यास. जेव्हा हे ब्रह्ममय प्रसन्न होते, जेव्हा ही शक्ती प्रसन्न होते, तेव्हा मग जीवाचा अध्यास जो आहे की मी शरीर आहे, मन बुद्धी आहे, हा सगळा अध्यास मग दूर होतो आणि त्याला कळतं की मी आत्माच आहे, मी तोच आहे सगळीकडे व्यापलेला, मी शिवच आहे, मी जीव झालेलो आहे. पण आईच्या कृपेनं तुम्हाला पुन्हा शिवत्व प्राप्त होऊ शकते. म्हणून शक्तीची उपासनासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. सबको वो देख रहा है पर उसको न देखे कोई, जिसने उसको जान लिया उसका और जन्म न होय, उसका और जन्म न होय. तो सगळ्यांना बघतो आहे पण त्याला कुणीही बघत नाही. कारण तो आपल्या आतमध्येच आहे, सगळ्यांच्या आतमध्ये आहे आणि तोच आपल्या इंद्रियाद्वारे बघतो आहे. तो सगळ्यांना बघतो आहे पण त्याला कोणीच बघू शकत नाही. हेच तर आश्चर्य आहे. आता आपले CCTV कॅमेरे आपण लावलेले असतात. आता ते CCTV कॅमेरे झाडावर असतात, इकडे तिकडे असतात, आपल्याला दिसत नाही. पण त्या कॅमेऱ्याला तुम्ही दिसता. तो सतत फोटो घेत राहतो. तुम्हाला माहिती नसते की त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो आलेला आहे, तुम्हाला जाणीवच नाही त्याची, पण तो कॅमेरा मात्र आपलं काम करत राहतो. आमच्या मठामध्ये एक दिवस बाप आणि मुलगा आला, गाडीवर आले, मोटरसायकलवर आला. बापाने गाडी चालवली, मुलाने एक सायकल चोरली मठामधली आणि तो मागे बसला, सायकल हाती घेऊन तो मागे बसला आणि निघून गेला. आता त्याला माहितीच नाही की CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला आहे. आम्ही जेव्हा त्या कॅमेऱ्यामध्ये बघितलं, CCTVमध्ये बघितलं, त्या फुटिंग्समध्ये बघितलं, तेव्हा दिसलं की दोघंजणं ते एक सायकल घेऊन आपली चोरी करून मठामधून जात आहे.
त्याची पत्नी आमच्या ओळखीची होती, तिला बोलावलं, तिला विचारलं, दाखवलं, म्हटलं अगं हे कोण आहे या फोटोमध्ये? अरे म्हणे हा तर माझा नवरा आहे, माझा मुलगा आहे. स्वतः पत्नीला काही माहीत नाही, म्हणजे माझा मुलगा नवराच आहे. म्हटलं नक्की आहे ना? हो. म्हटलं बघ, म्हटलं आम्ही मठामधून सायकल चोरी करून चालली, आता आम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट देऊ, नाही तर सायकल आणून दे. म्हणजे बघा, त्यांना माहिती नव्हतं, पण कॅमेरा फोटो घेतच होता. आपल्याला वाटतं की आपलं स्वातंत्र्य आहे, आपण काही करू शकतो, कोणीच बघत नाही. पण तो भगवंत बघतो आहे, तो सगळ्यांना बघतो आहे, हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की कोणी आपल्याला बघत नाही, आपण काही करू शकतो. तसं नाही. सबको वो देख रहा है पर उसको न देखे कोई, जिसने उसको जान लिया उसका और जन्म ना होय. तो सगळ्यांना बघतो, पण त्याला कोणीच बघत नाही. स्वामी अभेदानंद महाराजांनी श्री रामकृष्णांच्या स्तोत्रामध्ये सुंदर लिहिलं आहे, ओंकार वेद्य पुरुष पुराणो बुद्धेश साक्षी निखिलस्य जंतो यो वेत्ति सर्वं न च यस्य वेत्ता परात्मरूपो भुवि रामकृष्ण. बघा किती सुंदर लिहिलं आहे त्यांनी. ओंकार वेद्य, ओंकार स्वरूप, पुरुष पुराणो, ब्रह्मा आहे, पुराण पुरुष आहे, बुद्धेश साक्षी निखिलस्य जंतो, सगळ्या लोकांच्या बुद्धीचा साक्षी आहे, सगळ्याचा अंतर्यामी आहे. यो वेत्ति सर्वम, तो सगळं बघतो, न च यस्य वेत्ता, त्याला कुणीही बघत नाही. असे ते भगवान श्री रामकृष्ण परात्मरूपो भुवि रामकृष्ण, असे भगवान श्री रामकृष्ण आहे. त्यांना मी वंदन करतो की जे सगळ्यांना बघतात, जे सगळ्यांमध्ये आहे, पण त्यांना कुणीही बघत नाही. ओंकार वेद्य पुरुष पुराणो बुद्धेश साक्षी निखिलस्य जंतो यो वेत्ति सर्वं न च यस्य वेत्ता परात्मरूपो भुवि रामकृष्ण. तेव्हा तो सगळ्यांना बघतो, पण त्याला आपण बघत नाही. म्हणून तर हे सगळी साधना करावी लागते की जेणेकरून त्याला बघता येईल. कनकदास एक महान संत होऊन गेले कर्नाटकामध्ये. ते कनकदासावर गुरुचं खूप प्रेम होतं. सगळे शिष्य द्वेष करायचे, अरे आमचे गुरुदेव याच्यावर तेवढं प्रेम का करतात. एक दिवस काय केलं, गुरुनी सगळ्यांना एक एक केळ दिलं. म्हणे हे एक एक केळ घ्या आणि म्हणे जा, आणि जा अशा ठिकाणी जा की तुम्हाला कोणीही बघणार नाही, आणि ते केळ खाऊन टाका, तोंड पुसून टाका आणि परत या. आता सगळे शिष्य गेले, सगळ्यांनी ते केळ हाती घेतलं, गेले. कोणी झाडावर बसला, कोणी भिंतीच्या आड लपला, कोणी कुठेतरी जाऊन बसला, आणि सगळ्यांनी केळी खाऊन टाकली आणि परत आले. फक्त कनकदास तो मात्र ते केळ जसंच्या तसं घेऊन आला. तेव्हा गुरुने विचारलं, अरे म्हणे तू नाही खाल्लं? म्हणे मी कसं खाऊ गुरुदेव, मी बघितलं की सगळीकडे तो भगवान कृष्ण मला बघत आहे. मी जिथे जिथे गेलो, लपायचा प्रयत्न केला, बघितलं की तो कृष्ण मला बघतच आहे, त्याची दृष्टी माझ्याकडेच आहे. आता मी त्याच्यासमोर मी कसं खाणार? मी परत घेऊन आलो. म्हणजे कनकदासाला हे माहिती होतं की भगवंत सगळं काही बघतो आहे. इतर शिष्यांना ते माहिती नव्हतं. म्हणून तर कनकदास गुरुचा एवढा प्रिय होता. म्हणजे आपल्यावर भगवंताची दृष्टी आहे, तो आपल्याला बघतो आहे, आपण काहीही लपवू शकत नाही. याची जाणीव जर असेल तर आपण कधीही वाईट कर्म करणार नाही. कारण वाईट कर्म पण तो बघतो. असं नाही की कोणीच बघत नाही, असं नाही की त्यासाठी पोलिसच पाहिजे. तो आहे ना तुमच्या आतमध्ये, तो तर सगळं काही बघतो आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय करता तो सगळं बघतो आहे. तो कॅमेरा बाहेर नाही, तो आतमध्ये लावलेला आहे, आणि तो बघतो, आणि त्याचा तुमच्या मनावर संस्कार पण घेतो, संस्कार पण पडतो, आणि त्या वाईट कर्माचं फळ तुम्हाला भोगावं पण लागतं. तो त्यासाठी तुम्हाला शिक्षा पण देतो. असं नाही की तुम्ही वाईट कर्म कराल आणि सुटून जाल. तुम्ही पोलिसाच्या हातून सुटू शकता, पण हा जो इथे बसलेला आहे त्याच्या हातून तुम्ही सुटू शकत नाही. तुमच्या कर्माचं तो फळ देणारच. तुम्ही जरी लपून केलेलं असेल तरी त्याला माहिती आहे, तुम्ही काहीच लपवू शकत नाही. त्याचंच तेच तर काम भगवंताचं आहे. तुम्हाला चांगल्या वाईट कर्माचे फळ देणं हेच तर काम त्याचं आहे. तो अंतर्यामी आहे. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे. सबको वो देख रहा है पर उसको न देखे कोई, जिसने उसको जान लिया उसका और जन्म ना होय. नंतर इंद्रिय विषय जब करते आकर्षण, कर विषयों में दोष का दर्शन,
फिर भी इंद्रिय अगर नहीं माने, मन ही मन कर प्रभु का चिंतन, मन ही मन कर प्रभु का चिंतन। इंद्रिय विषय जब करते आकर्षण, कर विषयों में दोष का दर्शन। जेव्हा हे इंद्रियाचे विषय तुमच्या मनाला जेव्हा आकर्षित करतात, तेव्हा काय करायला पाहिजे? आपण त्यामध्ये दोष बघायला पाहिजे। आपण जेव्हा नेहमी त्यामध्ये दोष बघायला शिकू, तेव्हा मग आकर्षण राहणार नाही। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मनुष्यानं विवेक केला पाहिजे। मनुष्याने विवेक केला पाहिजे की अरे पैसे आहे, ह्या पैशामुळे मला काय मिळणार आहे? मला जास्तीत जास्त घरदार मिळेल, गाडी मिळेल, पण भगवान लाभ तर होऊ शकणार नाही। मग या पैशाचा उपयोग काय? तुम्हाला खूप सुंदर शरीर आहे, त्याचं आकर्षण वाटते, पण विचार करा की त्या शरीरामध्ये तरी काय आहे? हाड, मांस, रक्त, मलमूत्र हेच आहे ना। त्यामध्ये दोष बघायला शिका। जेव्हा तुम्ही दोष बघाल की स्त्रीचं किंवा पुरुषाचं शरीर तुम्हाला आकर्षित करत आहे, पण विचार करून बघा की त्या शरीरामध्ये काय आहे? हाड आहे, मांस आहे, रक्त आहे, मज्जा आहे, मल आहे, मूत्र आहे। जेव्हा तुम्ही असा विचार कराल, तेव्हा त्या शरीरावरची आसक्ती तुमची निघून जाईल। म्हणून इथे दोष दर्शन, जे विषय तुम्हाला आकर्षित करतात त्यामध्ये दोष बघण्याचा प्रयत्न करा। रसगुल्ला तुम्ही घेता, तुम्हाला आकर्षण वाटतं, विचार करा, तो जिभेवर आहेपर्यंत तो गोड राहील, पोटात गेल्यावर काय होईल? त्याचा मल होईल आणि तो नष्ट होईल, बाहेर फेकला जाईल। म्हणजे असा विचार करत 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 आपण आपल्या इंद्रियांना विषयापासून वेगळं केलं पाहिजे। तर या विषयांमध्ये दोष बघायला शिका। जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। भगवान गीतेमध्ये म्हणतात की जन्म मृत्यू जरा व्याधी, यामध्ये दोष बघा। अरे हा काय आहे? जन्म, जन्म आहे, मृत्यू आहे, रोग आहे, शोक आहे, मोह आहे, आजार आहे, म्हातारपण आहे। मग याच्यामध्ये काय आनंद आहे? एवढी आसक्ती कशाला? म्हणून तुम्ही दोष बघणं शिकलं पाहिजे। समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, मृत्यू निरूपण, जन्म निरूपण म्हणजे किती दुःखदायक आहे हे सगळं त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। आपल्याला दोष बघायला शिकलं पाहिजे। विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात, विरज्य विषय व्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु, स्वलक्ष्य नियतावस्था मनस शम उच्यते। याला शम म्हटलं आहे। ते काय म्हणतात? विरज्य विषयाव्राता दोषदृष्ट्या मुहुर्मुहु, म्हणजे विषयामध्ये दोष बघायला शिका। विरज्य विषयव्राता दोषदृष्ट्या पुन्हा पुन्हा विषयामध्ये दोष बघा आणि तुमचं मन स्वलक्ष्य नियतावस्था, आत्म्यावर स्थिर करा। जे तुमच्या मनाला त्या आत्म्यावर स्थिर करा। तुमच्या मनामध्ये जेव्हा विषयाचं चिंतन येईल, तेव्हा त्यामध्ये दोष बघून त्यांना लगेच दूर करा। विचार करा की अरे हे विषय येत आहे, पण यामध्ये किती दोष आहे, याच्यामुळेच तर मनुष्याला जेलमध्ये जावं लागते, या आकर्षणामुळेच तर मनुष्य चोऱ्या करतो, भ्रष्टाचार करतो। तर हे सगळं तुम्ही दोष बघण्याचा प्रयत्न करा, त्यांना काढून टाका आणि पुन्हा तुमचं मन भगवंतावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करा। म्हणून म्हटलं आहे, इंद्रिय विषय जब करते आकर्षण, कर विषयों में दोष का दर्शन। फिर भी इंद्रिय अगर नहीं माने, मन ही मन कर प्रभु का चिंतन। आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा तुमचं मन ऐकायला तयार नसेल, तर मनातल्या मनात काय करा? भगवंताच्या नावाचा जप करा, भगवंताचं चिंतन करा, म्हणजे आपोआप हे विकार कमी होतील। कारण मनाचा स्वभाव बाहेर जाणंच आहे। परांची खाणी व्यतृणात स्वयंभू, तस्मात् परांग पश्यती न अंतरात्मन। कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत, आवृत चक्षु अमृतत्वमिच्छन। कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की इंद्रियाचा स्वभाव बाहेर जाणं आहे, बहिर्मुख होणं आहे। परांची खाणी, कारण ते भगवंताने आपले इंद्रिय बहिर्मुखच केले आहे, त्यामुळे त्यांची धाव विषयांकडेच असते। परांची खाणी व्यतृणात स्वयंभू, तस्मात् परांग पश्यती, बाहेर बघतात, न अंतरात्मन, आतमध्ये काय आहे हे बघत नाही। पण काही धीर लोक असतात, ते काय करतात? ते आतमध्ये बघतात। कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत, आवृत चक्षु अमृतत्वमिच्छन। अमृतत्व लाभ होण्याच्या इच्छेनं ते मनाला अंतर्मुख करून त्या भगवंताला आतमध्ये बघतात। हेच आपल्याला करायचं आहे। कारण इंद्रिय इतकी प्रबल आहे की कितीही बुद्धिमान असो, कितीही पंडित असो, त्याचं मन पण ते आकर्षित करून घेऊन जातात। म्हणजे एवढं काही सोपं नाही। साधारण माणूस नाही, मोठमोठे पंडित, मोठमोठे विद्वान, चांगल्या चांगल्या पोझिशनवर असलेले लोक,
यांना पण हे मन आकर्षित करतं आणि शेवटी त्यांचं पतन होतं. अरे आपल्याला वाटतं की एवढा चांगला माणूस होता, यांनी असं कसं केलं, पण तो सुद्धा इंद्रियाला कंट्रोल करू शकला नाही. म्हणून आपले शास्त्र आपल्याला खूप वॉर्निंग देतात की तुमची मुलगी तरुण असेल तर मुलीसोबतसुद्धा एकटे राहू नका. तरुण बहीण असेल तिच्यासोबतसुद्धा एकटे राहू नका, कारण इंद्रियाचा काहीही भरोसा नाही, इतके शक्तिशाली आहेत. गीतेमध्ये एक श्लोक आहे, काय म्हटलं आहे, यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियानी प्रमातीनी हरंती प्रसभम मन. इथे गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात यततो ह्यपि कौन्तेय, म्हणजे असा आहे की जो यततो प्रयत्न करतो आहे, आत्मज्ञान लाभ करण्यासाठी प्रयत्नशील आहे, म्हणजे तो साधक आहे, तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. पुरुषस्य विपश्चित, त्यानं खूप शास्त्र अध्ययन केलेलं आहे, चांगला पंडित आहे, विपश्चित आहे. आणि इंद्रियानी प्रमाथीने, इंद्रिय कशा आहे, प्रमाथी आहे. हरंती प्रसभम मन, त्याचंसुद्धा मन इंद्रिय हरण करून घेऊन जातात, तो सुद्धा इंद्रियाच्या मागे धावतो. म्हणजे साधक आहे, प्रयत्नशील आहे, पंडित आहे, शास्त्र वाचलेली आहे, आणि हे सगळं असूनसुद्धा त्याच्या मनालासुद्धा हे विषय आकर्षित करतात आणि तो इंद्रिय विषयांच्या मागे धावतो आणि त्याचं पतन होते. म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे. इंद्रिय विषय जब करते आकर्षण, कर विषयों में दोष का दर्शन, फिर भी इंद्रिय अगर नहीं माने, मन ही मन कर प्रभु का चिंतन. आणि आपला आजचं शेवटला कडवा आहे, शेवटला श्लोक आहे, हिरे मोती जवाहरात से भरा है प्रभुवर का भंडार, जिसने मन को शुद्ध बनाया उसको मिलता इसका अधिकार, उसको मिलता इसका अधिकार. हिरे मोती जवाहरात से भरा है प्रभु का भंडार. जे प्रभूचं भंडार कशानं भरलं आहे, हिरे मोती जवाहर सगळं भरलं आहे. तो राजा आहे, तो सम्राट आहे, तीन जगताचा सम्राट आहे, त्याचं केवढं ऐश्वर्य आहे, षडैश्वर्य संपन्न भगवान, ऐश्वर्य आहे, यश आहे, लक्ष्मी आहे, सगळं काही आहे. तो भगवंत सम्राट आहे, तो सगळ्या त्रिभुवनाचा राजा आहे, त्याच्यामुळे त्याच्या भंडारामध्ये सगळं काही पडलेलं आहे. पण हे सगळं काही पडलेलं आहे कुणासाठी, आपल्यासाठी, कारण आपण भगवंताची संतान आहोत, आपण राजकुमार आहोत, त्यावर आपला अधिकार आहे, कारण तो आपला पिता आहे, हे आपल्यासाठी आहे. जेव्हा हाजरा म्हणाला होता श्रीरामकृष्णांच्या शिष्यांना, अरे म्हणे मागून घ्या काहीतरी, तुम्ही काय नुसते मिठाई खाऊन तुम्ही शांत बसता, तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले, अरे तुम्हाला काहीही मागायची गरज पडणार नाही, जे काही माझ्याकडे आहे ते सगळं तुमचंच आहे, तुम्हाला काहीच मागण्याची गरज पडणार नाही. त्या हाजऱ्याचं ऐकू नका, त्याच्यावर तुमचा अधिकार आहे. आपण भगवंताची संतान, आपण अमृताचे पुत्र, आपण अमृताचे अधिकारी, ईश्वराचे पुत्र, हे सगळं आपलं आहे. त्याग, वैराग्य, विवेक हे सगळं आपलं आहे, ही सगळी भगवंताची संपत्ती आहे, त्यावर आपला पूर्णपणे अधिकार आहे. पण त्यासाठी मात्र कंडिशन आहे. आपण जर आपल्या वडिलाला ओळखलं नाही, श्री रामकृष्ण म्हणाले की तुम्ही नुसता हा बगीचा बघता, हे जग बघता, संतुष्ट होता, पण तुम्हाला एक बगीचा बघून काय कळणार, त्या राजाचे तर कितीतरी बगीचे आहे. तुम्ही कसे करून एकदा त्या राजाची भेट घ्या, मग तो राजाच तुम्हाला दाखवतील त्याचे किती बगीचे आहे, किती इस्टेट आहे, सगळं दाखवेल. तुम्ही एकदा भगवंताची भेट घ्या, मग तो तुम्हाला सगळं जग दाखवून देईल, काय काय कुठे कुठे आहे. मग तुम्ही राजकुमार व्हाल, तुम्ही तुमच्या वडिलांना ओळखाल. जर मुलांनी राजाला ओळखलं की अरे हे माझे वडील आहे, वडिलाच्या सगळी प्रॉपर्टी त्याला मिळते. तशा प्रकारे भगवंताच्या भंडारामध्ये सगळं आहे. जिसने मन को शुद्ध बनाया उसको मिलता इसका अधिकार. ज्याने आपलं मन पवित्र केलेलं आहे तोच भगवंताला बघू शकतो, आणि भगवंताला बघितलं की त्या भगवंताचं सगळं ऐश्वर्य मग त्याला प्राप्त होतं. बघा, सगळं आपलंच आहे, पण आपण विसरलो आहेत की आपण राजकुमार आहोत. आपण त्या भगवंताला विसरलो आहे. जेव्हा त्याची भेट होईल, त्याच्याशी ओळख होईल, तेव्हा त्याचं सगळं ऐश्वर्य आपलं होईल. मग आपल्याला कळेल की हे तर माझंच ऐश्वर्य आहे, हे सगळं आत्म्याचं वैभव आहे, आत्म्याचं ऐश्वर्य आहे. म्हणून आपल्याला वेदांताची साधना तर करायची आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आचरण करायच्या आहे.
आपलं चरित्र आपल्याला शुद्ध करायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे, मन पवित्र करायचं आहे. सत्य वचन जो पालन करता, मन में नहीं दे हिंसा को स्थान. सत्य वचन जो पालन करता, मन में नहीं दे हिंसा को स्थान. जिसने राग द्वेष को जीता, जिसने राग द्वेष को जीता, उसको दर्शन देते भगवान. शुद्ध बुद्धि एकाग्र चित्त से जो करता प्रभु का ध्यान. शुद्ध बुद्धि एकाग्र चित्त से जो करता प्रभु का ध्यान. अपने शुद्ध चरित्र बल से, अपने शुद्ध चरित्र बल से हृदय में पालेता भगवान. सृष्टि स्थिति और प्रलय, चित शक्ति का है विलास. सृष्टि स्थिति और प्रलय, चित शक्ति का है विलास. ब्रह्ममय जब प्रसन्न होती, ब्रह्ममय जब प्रसन्न होती, तब छूटता जीव का अध्यास. सबको वो देख रहा है, पर उसको न देखे कोई. सबको वो देख रहा है, पर उसको न देखे कोई. जिसने उसको जान लिया है, जिसने उसको जान लिया है, उसका और जन्म न हो. इंद्रिय विषय करते आकर्षण, कर विषयों में दोष का दर्शन. इंद्रिय विषय करते आकर्षण, कर विषयों में दोष का दर्शन. फिर भी इंद्रिय
अगर नहीं माने, फिर भी इंद्रिय अगर नहीं माने, मन ही मन कर प्रभु का चिंतन। हीरे मोती जवाहरात से भरा है प्रभुवर का भंडार। हीरे मोती जवाहरात से भरा है प्रभुवर का भंडार। जिसने मन को शुद्ध किया, जिसने मन को शुद्ध किया, उसको मिलता इसका अधिकार। ओम तत्सत्। तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया। नमस्कार, धन्यवाद। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांतिः। हरिः ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।